नीतिशास्त्र तुम्हाला नेहमी ना तो प्रश्न विचारायला भाग पडतं, प्रश्नांची उत्तरही शोधायला ते तुम्हाला मदत करतं. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की ह्या नीतिशास्त्र विषयाची तयारी कशी करायची आहे, नीतिशास्त्र विषय आहे तरी काय, आणि मला त्या नीतिशास्त्र विषयामध्ये कसे चांगले गुण मिळवता येतील. कारण आतापर्यंत जेवढे टॉपर्स आहेत हे सगळे टॉपर्स जर बघितले आपण तर या पेपरमुळेच ते टॉपर आहेत. जीएसचा विचार केला तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती. आणि आपला आजचा जो सेशनचा विषय आहे तो म्हणजे तयारी नीतिशास्त्र विषयाची. एकूणच नीतिशास्त्र हा विषय एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला असू दे किंवा यूपीएससीच्या त्या पॅटर्नला असू दे, दोन्हीकडे म्हणजे त्या मेन्स एक्झाम मध्ये हा एक वेगळा विषय आहे. आणि या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल, उत्सुकता आणि त्याचबरोबर एक अनाहूत भीती, हे तिन्ही सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला नीतिशास्त्र विषय काय आहे, कशा पद्धतीने त्याची तयारी करायची आहे हे इथे पाहायचंय. पण तत्पूर्वी एक आपण सुरुवात करूयात. बघा, हे न्यूज जी आहे तुम्ही पाहिली असेल किंवा वाचली पण असेल. काय बरं ही न्यूज? खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन, थाळीचं भाडं 550 रुपये आणि भोजनाचा खर्च 4000 रुपये. म्हणजे खरं तर आता आपण जसं म्हणतो की जेवणाऱ्याच्या ताटात बघू नये असं आपल्याला मन आहे. खरं तर ते काय बरं, आपल्याकडे असं करू नये असं करावं अशा प्रकारचेच आपले संस्कार आहे, शिकवण आहे. दुसरा जेवत असेल तर त्याच्या ताटात बघू नये आपण. वाढणारे बघतात, कारण नाही वाढणारे नाही बघितले तर मग ते वाढणार कसं? राग येतो माणसाला, अरे माझ्या ताटातलं संपली भाजी आणि बाई आपल्याला देतच नाही, हो वाढायला आम्हाला येत नाही आमच्याकडे, असं नको व्हायला. म्हणून वाढणाऱ्याने बघायला पाहिजे, पण बाकीचे बघत नाहीत. पण यांच्या ताटामध्ये पत्रकारांनी मात्र नक्की बघितलं की हे ताट चांदीच आहे आणि याची जवळपास किंमत त्यांनी काढली तर ही 4,500 ते 5,000च्या घरात एक थाळी जातीये. गंमत अशी की हे जे महोदय आहेत, या महोदयांना काम काय होतं, म्हणजे हे आले होते कशासाठी हे सगळे लोक इथे, तर ते अंदाज समिती, ही एक अंदाज समिती जी संसदीय समिती असते, विधानसभेमध्ये समिती असते, आणि त्या अंदाज समितीचं काम काय असतं माहितीये? खर्च कमी कसा करता येईल, शासनाचा खर्च कमी कसा करता येईल, काटकसर कशी करता येईल. आणि काटकसर सुचवणाऱ्या या समितीच्या सदस्यांना मात्र इथे 4,500 ते 5,000 रुपयाची थाळी आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पटतंय का हो हे? तुम्हाला पटतंय का हे? असं नाही पटत, नाही पटत. आम्हालाही नाही पटलं, हे तुम्हालाही नाही पटलं, कोणाला नाही पटलं. पण का नाही पटलं ह्याचं महत्वाचं आहे. उद्या तुम्हाला का नाही पटलं त्याची कारणं तुम्हाला देता येतील का? लिहा कमेंट बॉक्समध्ये लिहा, का नाही पटलं तुम्हाला हे. लक्षात घ्या, हा मुद्दा आहे. पत्रकाराने पाहिलं, पत्रकाराने आपल्या सर्वांना सांगितलं, ती पत्रकाराची नैतिकता आहे. त्याला पत्रकारिता नैतिकता असं म्हटलं जातं, एथिक्स ऑफ जर्नलिझम. मित्रांनो, हा असाच एक टॉपिक आहे एथिक्सचा. आणखी एक मुद्दा बघूया. बघा, ही एक न्यूज वाचली असेल तुम्ही. बेंगलोर महानगरपालिका आता काय करणार आहे, त्यांनी निर्णय घेतलाय. जवळपास 2.8 कोटी रुपये ते खर्च करणार आहेत. कशासाठी? चिकन बिर्याणी. हे सुटलं तोंडाला पाणी, थांबा, ही तुमच्या आमच्यासाठी नाहीये, ही आहे त्या बेंगलोरमध्ये, बंगळुरू, माफ करा, बंगळुरू. त्या बंगळुरूमध्ये ही जी भटकी कुत्री आहेत, त्या भटक्या कुत्र्यांसाठी बंगळुरूमध्ये बेंगलोर महानगरपालिका 2.8 कोटीची चिकन बिर्याणी त्यांना खाऊ घालणार आहे. का? तर ते भुकेचलेले असतात, भुकेने व्याकुळ होतात आणि भुकेनेच त्या ठिकाणी रात्री झोपतात. बऱ्याच जणांना भूक लागलेली असते, त्यामुळे ते भुंकत राहतात. त्यामुळे इतरांची भूक नाही, झोप मोड होते. असा हा सगळा प्रकार आहे. आता मला तुम्हाला पुन्हा विचारायचंय, सांगा बरं तुमचं काय म्हणणं आहे? 2.8 कोटी, राऊंड फिगर करा, 3 कोटी रुपये खर्च करून महानगरपालिकेने कुत्र्यांना चिकन बिर्याणी खाऊ घालावी का? सांगा. नाही हो तर का? नाही तर का? आता याच्यामध्ये प्राण्यांच्या हक्काविषयी काम करणारे आमचे बरेचसे मित्र किंवा चळवळीतले कार्यकर्ते काय म्हणतील, अहो का नाही? तुमच्या मुलाबाळांसाठी मध्यान्ह भोजन योजना शाळेमध्ये चालवतं ना सरकार, दुपारी तुमच्या मुलाबाळांना सरकार खाऊ घालतं का नाही? मग आमच्या कुत्र्यांना, म्हणजे आपल्या कुत्र्यांना खाऊ घातलं रस्त्यावरच्या, तर तुमच्या पोटामध्ये काय दुखतं असंही ते म्हणतात कार्यकर्ते. मग तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का हे? बरोबर आहे का? असायला पाहिजे ना.
नाही. का नाही? काहीतरी असेल. अहो लिहा, पटकन लिहा, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, सांगा मला तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. हे योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य तर का, अयोग्य तर का आहे, या दोन्ही बाबी आम्हाला सांगा, कारण याच्यामध्येच आपला नीतिशास्त्राचा विषय दडलेला आहे. हो, आणखी एक मुद्दा जो तुम्ही बघाल तर जागतिक स्तरावरती बरीचशी युद्ध चालू आहेत, बरोबर ना? आणि या युद्धांचा जर विचार केला तर भडका सर्वत्र ठिकाणी उडलेला आहे. आता जागतिक स्तरावरती ही जी युद्ध आहेत मित्रांनो, या युद्धामध्ये कोणीतरी म्हणतं की नाही त्यांनी आमचे 250 किंवा काही 1000-2000 लोक मारली. अहो तुम्ही 1000-2000 लोक मारली म्हणून त्यानंतर तुम्ही युद्ध छेडलं आणि हे युद्ध तब्बल तुम्ही 2 वर्ष चालवताय. आणि ज्या समुदायातून लोक आली ज्यांनी तुमची 2000 माणसं मारली, अत्यंत चुकीचं आहे. कोणीही समर्थन करणार नाही याचं. हे चुकीचंच आहे, त्याबद्दल त्यांना जरब शिक्षा दिलीच पाहिजे. अहो पण त्याची शिक्षा आतापर्यंत किमान 50,000च्या वर लोकांनी आपला जीव गमावून दिलीये. अजूनही तुमचं युद्ध सुरूच आहे. मग आता शंका उपस्थित ही होते की स्वसंरक्षणासाठी एक मोठा देश म्हणतो की त्या छोट्या देशाने आमच्यावर आक्रमण केलं आणि आमच्या स्वसंरक्षणासाठी त्याने असं नाही करायला पाहिजे, आम्ही त्याच्यावर युद्ध लादणार, त्याला नेस्तनाबूत करणार. अरे स्वसंरक्षणासाठी तुम्ही दुसऱ्यावरती युद्ध करण्याचा तुम्हाला अधिकार मिळतो. बरं, मिळतही असेल पण तो वापरायचा कसा, किती दिवस, त्याला काही मर्यादा का? त्याला नेस्तनाभूत केल्याशिवाय तुमचं स्वसंरक्षण होणारच नाहीये. किती निष्पाप जीवांचे अजूनही आपल्याला बळी घ्यायचे आहेत. मित्रांनो, अशाच पद्धतीने जागतिक स्तरावर तुम्ही कुठलंही युद्ध काढा, त्याच्याबद्दल तुम्हाला हे पाहता येईल. काय आहेत हे वॉर एथिक्स? मित्रांनो, एक काळ असा होता, आपण जर भारतीय प्राचीन परंपरांचा विचार केला, ठीक आहे, जर समजा रणांगणावरती या बाजूला काही सैन्य आहे, दुसऱ्या बाजूला सैन्य आहे, ते कधीच एकमेकावर आक्रमण करायचे नाही जोपर्यंत शंख वाजला नाही. ते म्हणायचे, हो शंख वाजला नाही आम्ही युद्ध करणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडे युद्ध जे आहेत ना, तिसऱ्या प्रहरानंतर आम्ही युद्ध करत नाही, अंधारात आम्ही युद्ध खेळत नाही, असे आपले नियम होते, नीती नियम होते. होय, युद्धाचे. निहत्ते लोगों के ऊपर हम शस्त्र नहीं चलाते, असंही लोक म्हणायची. ज्यांच्या हातामध्ये शस्त्र नाहीये अशावरती आम्ही काही कुठल्या प्रकारे शस्त्र चालवत नाही, आणि तो कायरों का लक्षण आहे असंही आम्ही म्हणायचो. पण मग हे सगळं आता राहिलं का? नाही राहिलं. मग याला काय म्हणायचं? बोला, विचार करा, काही प्रश्न पडतात का मनामध्ये? अहो मित्रांनो, हेच तर आपल्याला या नीतिशास्त्रामध्ये शिकायचं आहे. अतिशय रंजक, स्वतःला अनेक प्रश्न पाडणारा, दुसऱ्यांच्या बद्दल एका वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायला लावणारा हा विषय आहे. आणि त्यामुळे या विषयामधून खरं तर आपल्याला आपल्या स्वतःकडे, जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. जग जे हसत आनंदी असावं असं जे तुम्हाला वाटतं, मला वाटतं, आपल्या सर्वांना वाटतं, तर ते बनवायचं कसं, त्याच्यासाठी आपल्याला नीतिशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा अभ्यास केवळ परीक्षेपुरता राहत नाही, हा अभ्यास आपल्यासाठी राहतो. हा आपला अभ्यास हा मानवतेसाठी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून या नीतिशास्त्र विषयाचं जर मर्म काय आहे हे शोधायचा प्रयत्न केला तर या विषयामध्ये काय आहे, या विषयामध्ये आहेत मुद्दे. पहिला, काय करावं आणि काय करू नये. काय करावं, जर का विशिष्ट प्रसंगामध्ये काय करावं, कुत्र्यांना ते बिर्याणी खाऊ घालावी का नाही, हा करावं का नाही, दुसऱ्याने हल्ला केला आपण त्याला नेस्तनाभूत केल्याशिवाय सोडायचं नाही, करावं काय, हे काय करू नये, काय करावं. बरं, काय करावं तर ते का करावं, आणि काय करू नये तर ते का करू नये. मुलांना तुम्ही सांगता खोटं बोलायचं नाही, ते म्हणतं का नाही बोलायचं. मुलांना तुम्ही सांगता हे सत्य बोलायचं, नेहमी खरं बोलायचं, ते म्हणतं का बोलायचं. ह्या काचं उत्तर शोधणं नीतिशास्त्राचा मूळ गुणधर्म आहे. ते आपल्याला करायचं आहे, ते केलं पाहिजे. का करू नये, केल्यास काय होईल, कशाला योग्य म्हणावं, जे योग्य असतं ते नेहमीच चांगलं असतं का. बघा, नीतिशास्त्र तुम्हाला नेहमी ना थोडस प्रश्न विचार करण्यास किंवा प्रश्न पाडण्यास, मग पहिल्यांदा ते काय करतं, तुम्हाला ते प्रश्न पाडतं, तुम्हाला प्रश्न पाडायला भाग पाडतं, प्रश्न विचारायला भाग पाडतं, प्रश्नांची उत्तरही शोधायला ते तुम्हाला मदत करतं. पण हे करावं लागेल. जसं शेवटचं वाक्य आहे, जे योग्य असतं ते नेहमी चांगलं असतं का. करा, विचार करा, जे नेहमी योग्य असतं ते चांगलं असतं का, आणि जे नेहमी चांगलं असतं ते नेहमीच योग्य पण असतं का. हा मुद्दा लक्षात येते का. जे नेहमी चांगलं असतं ते योग्य असतं का. म्हणजे जसं आपण बघा,
फॉर एक्झाम्पल संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांच्या जर आपण जीवनाचा आलेख बघितला तर संत तुकाराम महाराज हे तसे व्यापारी वाणी होते ते, आणि त्यांचं दुकान होतं, है ना, किराणा मालात दुकान होतं, तसं दुकान होतं ते. आणि वडील अगदी लोकांना पैसे द्यायचे, पैसे देण्याचा घेण्याचा व्यवहार चालायचा. बरं, जे योग्य असतं ते नेहमी चांगलं असतं का? तर त्या काळामध्ये जर बघितलं तर पैसे कर्जानं देणं, कर्जानं घेणं हे योग्य मानलं जायचं, ठीक आहे. पण ते तुकोबारायांना कधी चांगलं वाटलं नाही. हे असं कसं काही तुम्ही लोकांकडून जास्त पैसे घेताय? बरं, तेच आपण तुकोबारायांचं दुसरं उदाहरण बघूयात. जे नेहमी चांगलं असतं ते योग्य असतं का? महाराजांनी दुष्काळ पडला आणि लोकांच्या चांगल्यासाठी भल्यासाठी आपल्या घरातलं अन्न धान्य आहे ते नाही सगळं देऊन टाकलं हो लोकांना. किती चांगलं केलं आहे की नाही? लोकांची गरज भागली, लोकांची भूक भागली, किती चांगलं आहे. पण ते योग्य आहे का? त्याच्या स्वतःच्या मुलाबाळांचं काय? त्या कुटुंबातल्या लोकांचं काय? त्या कुटुंबातल्या लोकांच्या सदस्यांचं काय? त्यांनी कष्टाने मिळवलेली एवढा जो काही असेल मालटाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं काय? ते योग्य आहे का? लक्षात येते? आणखी काही उदाहरणं बघूया. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा खूप भुकेने व्याकुळ आहे, खूप भुकेने व्याकुळ आहे व्यक्ती, आणि हा व्यक्ती रस्त्यावरती काय झालं तर तो पटकन गेला एका त्या दुकानाच्या बाहेर उभा राहिल्यानंतर त्याने काय केलं, हळूच तिथलं एखादं काहीतरी पॅकेट चोरलं आणि तो खायला लागला. समजा 2 दिवसापासून तो जेवला नाहीये माणूस. त्याच्या चेहऱ्यावरून सरळ दिसतंय तुम्हाला की हा प्रचंड भुकेलेला माणूस आहे, आणि तुम्हाला हेही माहिती आहे त्याने चोरून ते खातोय. काय करावं? जर का विशिष्ट प्रसंगामध्ये काय करावं? कुत्र्यांना ते बिर्याणी खाऊ घालावी का नाही? करावं का नाही? दुसऱ्याने हल्ला केला, आपण त्याला नेस्तनाभूत केल्याशिवाय सोडायचं नाही. करावं का? हे काय करू नये? काय करावं? बरं, काय करावं तर ते का करावं, आणि काय करू नये तर ते का करू नये? मुलांना तुम्ही सांगता खोटं बोलायचं नाही, ते म्हणतं का नाही बोलायचं? मुलांना तुम्ही सांगता सत्य बोलायचं, नेहमी खरं बोलायचं, ते म्हणतं पण का बोलायचं? ह्या काचं उत्तर शोधणं नीतिशास्त्राचा मूळ गुणधर्म आहे. ते आपल्याला करायचं आहे, ते केलं पाहिजे. का करू नये? केल्यास काय होईल? कशाला योग्य म्हणावं? जे योग्य असतं ते नेहमीच चांगलं असतं का? बघा, नीतिशास्त्र तुम्हाला नेहमी ना थोडस प्रश्न विचार करण्यास किंवा प्रश्न पाडण्यास, मग पहिल्यांदा ते काय करतं, तुम्हाला ते प्रश्न पाडतं, तुम्हाला प्रश्न पाडायला भाग पाडतं, प्रश्न विचारायला भाग पाडतं, प्रश्नांची उत्तरही शोधायला ते तुम्हाला मदत करतं. पण हे करावं लागेल. जसं शेवटचं वाक्य आहे, जे योग्य असतं ते नेहमी चांगलं असतं का? विचार करा. जे नेहमी योग्य असतं ते चांगलं असतं का? आणि जे नेहमी चांगलं असतं ते नेहमीच योग्य पण असतं का? हे मुद्दा लक्षात येते का? जे नेहमी चांगलं असतं ते योग्य असतं का? म्हणजे जसं आपण बघा, फॉर एक्झाम्पल संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांच्या जर आपण जीवनाचा आलेख बघितला तर संत तुकाराम महाराज हे तसे व्यापारी वाणी होते ते, आणि त्यांचं दुकान होतं, है ना, किराणा मालात दुकान होतं, तसं दुकान होतं ते. आणि वडील अगदी लोकांना पैसे द्यायचे, पैसे देण्याचा घेण्याचा व्यवहार चालायचा. बरं, जे योग्य असतं ते नेहमी चांगलं असतं का? तर त्या काळामध्ये जर बघितलं तर पैसे कर्जानं देणं, कर्जानं घेणं हे योग्य मानलं जायचं, ठीक आहे. पण ते तुकोबारायांना कधी चांगलं वाटलं नाही. हे असं कसं काही तुम्ही लोकांकडून जास्त पैसे घेताय? बरं, तेच आपण तुकोबारायांचं दुसरं उदाहरण बघूयात. जे नेहमी चांगलं असतं ते योग्य असतं का? महाराजांनी दुष्काळ पडला आणि लोकांच्या चांगल्यासाठी भल्यासाठी आपल्या घरातलं अन्न धान्य आहे ते नाही सगळं देऊन टाकलं हो लोकांना. किती चांगलं केलं आहे की नाही? लोकांची गरज भागली, लोकांची भूक भागली, किती चांगलं आहे. पण ते योग्य आहे का? त्याच्या स्वतःच्या मुलाबाळांचं काय? त्या कुटुंबातल्या लोकांचं काय? त्या कुटुंबातल्या लोकांच्या सदस्यांचं काय? त्यांनी कष्टाने मिळवलेली एवढा जो काही असेल मालटाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं काय? ते योग्य आहे का? लक्षात येते? आणखी काही उदाहरणं बघूया. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा खूप भुकेने व्याकुळ आहे, खूप भुकेने व्याकुळ आहे व्यक्ती, आणि हा व्यक्ती रस्त्यावरती काय झालं तर तो पटकन गेला एका त्या दुकानाच्या बाहेर उभा राहिल्यानंतर त्याने काय केलं, हळूच तिथलं एखादं काहीतरी पॅकेट चोरलं आणि तो खायला लागला. समजा 2 दिवसापासून तो जेवला नाहीये माणूस. त्याच्या चेहऱ्यावरून सरळ दिसतंय तुम्हाला की हा प्रचंड भुकेलेला माणूस आहे, आणि तुम्हाला हेही माहिती आहे त्याने चोरून ते खातोय. मग तुम्ही काय म्हणणार याला? हे योग्य आहे? जे केलं ते त्याने चांगलं केलं का वाईट केलं? काय केलं काय? अहो विचारा, सांगा, स्वतःला प्रश्न विचारा.
आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सांगा काय काय केलं, काय त्याने, हे योग्य आहे का चांगलं आहे, चांगलं आहे का योग्य आहे, चांगलं आहे पण योग्य नाही, योग्य आहे पण चांगलं नाहीये, अरे काय आहे काय? हा, भूकच लागले हो सर. त्याने काही पैसे चोरले का सांगा बरं मला, त्याने कुणाचं नुकसान केलं का? बिचाराने पॅकेट एक उचललं आणि खाल्लं, एवढंच केलं ना. चांगलं आहे की होय, पण योग्य आहे का? कायदा काय म्हणतो तुमचा? चोर आहे का तो? नाहीये. मग कोण आहे तो? प्रश्न बघा कसे. आपण आणखी या थोडंसं वरच्या स्तरावर घेऊन जाऊया. तुम्ही जिल्हाधिकारी आहात किंवा तुम्ही एखाद्या महानगरपालिकेचे आयुक्त आहात आणि आयुक्त असताना तुम्हाला एका झोपडपट्टीवरती अशा प्रकारे अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे म्हणून तुम्हाला तिथे हल्ला नाही, तुम्हाला तिथे ते अतिक्रमण दूर करायचं आहे. आता तिथे बरीच लोक आहेत, कोणी अत्यंत जर्जर आहे, कोणी अपंग आहे, कोणी आजारी आहे प्रचंड. ते लोक म्हणतात आम्ही जाणार कुठे? मुलं म्हणतायत अहो सर आमची शाळा आहे होत आणि परीक्षा पण असणार आहे काही दिवसांमध्ये, काय करणार काय? अशा वेळेस तुम्ही ही जी कृती करताय, तुम्हाला हे माहिती आहे की हे सगळं अतिक्रमण आहे, अनेक प्रकारच्या नोटिसी देऊन सुद्धा ही लोक इथंच राहिलेली आहेत. मग हे योग्य आहे का? ना कायद्याने योग्य आहे ना त्या प्रक्रियेने योग्य आहे. बरोबर, योग्य नाहीये त्या लोकांनी जे केलं ते. आणि तुम्ही जे अतिक्रमण दूर करताय ते योग्यच आहे. परंतु जर आपण त्या मुलांच्या शाळेचा विचार केला, त्या म्हाताऱ्या लोकांच्या आजारपणाचा विचार केला, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार केला तर तुम्हीच करा, त्यांचा विचार केला तर हे चांगलं आहे का? हा, चांगलं हे नाहीये. मग करायचं काय? मग तुम्ही अशी कृती करणार का नाही? सांगा उत्तरामध्ये, मला सांगा पटकन, करणार का नाही? तुम्ही आयुक्त आहात, निर्णय घ्या. नीतिशास्त्र हा तुम्हाला निर्णय घ्यायला तुम्हाला भाग पाडतो. मला सांगा याच्यामध्ये की हे योग्य आहे का? किंवा महात्मा गांधीजी है ना, मग जसं आपण बघाल तसं त्यांनी सविनय कायदेभंगाची हाक दिली. काय म्हणले ते म्हणाले की आपल्याला कायद्यांचा भंग करायचा आहे, पण कसा? विनयाने, हिंसेचा मार्ग पत्करायचा नाही. मग अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी कायद्याचा भंग केला, मग हे कायद्याच्या दृष्टिकोनातून अयोग्य होतं. पण आपण मात्र काय म्हणतो? ना खडग बिना ढाल, है ना, ते आहे ना काही गाणे बघा ते, ना खडग बिना ढाल, मग ते साधू तूने कर दिया कमाल, असं आपण त्याला कमाल म्हणतोय, त्याला आपण मान्य करतोय. हे चांगलं केलं त्यांनी, छान केलं, अनेक लोकांना एकत्र आणलं. काय जे योग्य आहे ते चांगलं असतं का? जे चांगलं असतं ते योग्य आहे का? हा हे मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये त्यांनी हा 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्या काळामध्ये विशिष्ट जाती समुदायाला भारतामध्येच अस्पृश्य म्हणून हिणवलं गेलं. आणि त्यावेळेस काय चांगलं काय वाईट याचा जर विचार केला तर या अस्पृश्य समुदायातील लोकांनी सार्वजनिक पाण्यावठ्यावरती जाऊन पाणी भरू नये, आंघोळ करू नये, पाणी पिऊ नये. आणि जर तसं केलं तर ते कसं आहे? अयोग्य आहे. तुम्हाला पण तसंच वाटतं का? हे अयोग्यच होतं का ते योग्य होतं? काय होतं सांगा, कॉमेंटमध्ये सांगा. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत आहेत आणि ते सत्याग्रहाच्या माध्यमातूनच सत्याचाच आग्रह धरतायत, अहिंसेच्या मार्गानेच ते जात आहेत आणि त्या 14 तळ्याच्या त्या ठिकाणी सत्याग्रह करतायत. आणि तो पाणवठा किंवा ते पाण्याचं ठिकाण हे आपल्या संपूर्ण देशबांधवांसाठी ते ओपन करून देतात. मग त्यांनी जे केलं ते त्या समाजाला त्यावेळेस अयोग्य वाटलं, आज मात्र आपल्याला ते योग्य वाटतंय. म्हणजे योग्य आणि अयोग्यतेच्या कसोट्या ह्या काळानुसार बदलतात का? करा, विचार करा. बघा किती मुद्दे छान आहेत. हे विचार करायला लावणारा असा हा आपला टॉपिक आहे मित्रांनो, नीतिशास्त्राचा. बघा यालाच आपण या ठिकाणी घेऊन पुढे जाणार आहोत. तर हा आपला सिलेबस. इथे लक्षात तुमच्या ह्या सिलेबसचा जर आपण विचार केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सुटू शकतात. पण तुम्हाला आणखी काही उदाहरणं सांगायची आहेत का? चला विचार करा. ज्या अंदाज समितीचे आमदार आणि खासदार महोदय आहेत, जे काटकसर राज्याने कशी करावी हे सांगतात, त्याच समितीच्या आमदारांना जेवण्यासाठी मात्र 550 रुपये भाडे असणारं चांदीचं ताट आणि 4,500 रुपयाची थाळी, 5,500 रुपये, 5 ते 5,500 रुपये एवढ्या महागाचं हे ताट आपण तिथे त्यांना मागवलंय. आता जी अंदाज समिती काटकसर सुचवणार होती ती स्वतःच काटकसरीचा बोजा काय येते म्हणतो ना आपण, बोऱ्या वाजवून गेली. तुम्हाला काय वाटतं? ते होतं का नैतिक? तसं करायला पाहिजे होतं का त्यांनी? इस्रायल
पॅलेस्टाईन मधून गाझा है ना, त्या हमास संघटनेने 2,000 लोक मारली इस्रायलची. आज 2 वर्ष होत आली, इस्रायल पॅलेस्टाईन मधल्या लोकांना मारत सुटलेला आहे. 50,000च्या वर लोक मेलेली आहेत. मग स्वसंरक्षणाच्या नावाखाली तुम्हाला निष्पाप जीवांचा बळी घेण्याचे अधिकार हे मिळतात का हो? युद्ध हे नैतिक असतं का? पहलगाम मध्ये जेव्हा ऑपरेशन, पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने लोकांना मारलं दहशतवाद्यांनी आणि मग भारताने हल्ला केला, कुठे केला पण तो? दहशतवादी तळांवर हल्ला केला, भलेही ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये होतं. मग भारताचा अशा पद्धतीने हल्ला करणं हे नैतिक ठरतं का? हे योग्य आहे का? का ते सुद्धा मग अयोग्य आहे? शांततेने बोलणी करणं हेच नेहमी योग्य असतं का? काय? मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू तुझं कर्तव्य पार पाड, जो राजधर्म आहे तुझा ते तू कर्तव्य पार पाड, आणि तुझं कर्तव्य हे आहे की तुला रणांगण सोडून नाही जायचंय. तुला रणछोड दास म्हणलेलं चालेल का? नाही ना. मग तू रणांगणातून सोडून नाही जायचंय. तुझं कर्तव्य आहे पुढे कोण आहे, काय आहे हे बघायचं नाही. जर या युद्धामुळे तुझ्या जनतेचं कल्याण होणार असेल, संपूर्ण भारत विश्वाचं कल्याण होणार असेल, तर तुला हे शस्त्र उचलावं लागेल. मग भगवद्गीता ही युद्धाला प्रोत्साहन देऊन युद्धाला नैतिक मानते का? काय गंमत आहे की नाही सगळी? काय विचार आहे का? काही होतो काय विचार? काही येतोय काही मनात इकडे तिकडे? अयोग्य, इस्रायलचं अयोग्य असं म्हणायचं त्याला. पण मग योग्य काय आहे, अयोग्य काय आहे? कोणत्या आधारावरती त्याला योग्य म्हणायचं आणि कोणत्या आधारावर त्याला अयोग्य म्हणायचं? करा, विचार करा आणि सांगा मला. झाला विचार? बघूया. आपण आपल्या सिलेबसकडे जाऊया. आता हा जो सिलेबस तुम्हाला जो कदाचित वाचता नाही येणार, पण मी या सिलेबसमध्ये तुम्हाला एक वेगळं पण सांगतो. बाकीच्या तिन्ही पेपरमध्ये, पेपर 1, 2, 3 या तिन्ही पेपरमध्ये आयोगाने सरळ आपल्याला सिलेबस असा फेकून मारलेला आहे. पण या पेपरमध्ये मात्र त्यांनी फक्त सिलेबसच नाही दिला, सिलेबसच्या अगोदर तुम्हाला ही भली मोठी सूचना दिलेली. आणि मित्रांनो, या सिलेबस पेक्षाही महत्वाची आहे ती सूचना की का या पेपरचा आपण अभ्यास का करायचा. बरे का? तर या पेपरमध्ये जर तुम्ही ही सूचना वाचली, ठीक आहे, या पेपरमध्ये तुम्ही जर ही सूचना वाचली तर ती सूचना अशी आहे बघा की या पेपरमधून ते उमेदवारांची सचोटी, सचोटी म्हणजे आपल्या पेपरचं नाव काय आहे? 3 आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. हे आपल्या पेपरचं नाव आहे. आणि त्याचमधून आपल्या पेपरचे 3 मुख्य भाग हे सुद्धा आपल्याला यातून समजतात: नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. मग ते म्हणतात की आम्हाला काय करायचंय, या पेपरमधून उमेदवारांची सचोटी तपासायची. बरं, ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा, त्यांचा सार्वजनिक जीवनातील समंजसपणा. सार्वजनिक जीवनातील समंजसपणा म्हणजे लोक कितीही रागावलेले असू दे, लोक हातामध्ये उसाची चिपाडं घेऊन तुमच्याकडे येऊ दे आंदोलन करत, अशा वेळेस तुम्ही सुद्धा हातामध्ये उसाची चिपाडं घेऊन किंवा काट्या घेऊन त्यांच्या समोर जाणार का? का तुम्ही त्यांना समजून घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करणार? का परिस्थिती पाहून इतर काही उपायांचा त्या ठिकाणी विचार करणार? तुमचा समंजसपणा. लोक रागावलेले आहेत कारण ते त्रस्त आहेत, काहीतरी प्रश्न आहे म्हणून ते रागावलेले आहेत. मग अशा वेळेस रागाचं उत्तर रागाने द्यायचं का? काय करायचं हे तपासायचंय त्यांना. क्रमांक 3, आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या. विविध समस्या की एका बाजूला मला विकासाकरता खनिज जे आहेत ते पाहिजेत आणि त्यासाठी मला खाणी खोदायचे आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच प्रदेशामध्ये प्रचंड नैसर्गिक समृद्धता म्हणजे झाडं, जंगलं, ते प्राणी, पशु, पक्षी सगळे. काय करू? काय करायचं? म्हणजे विकासासाठी खाणी मला खोदायच्या आहेत, त्यासाठी झाडं आणि पशु पक्षी यांचा अधिवास नष्ट होणार आहे. करू काय? ते करू का हे करू? कुठलं उत्तर शोधायचं हे त्यांना तपासायचंय. की अशा वेळेस तुम्ही काय करणार? बघा, मग पहिलं काय, तुमची सचोटी म्हणजे काय?
प्रलोभनाचे अनेक संधी येतात हो तुमच्या समोर. तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही तहसीलदार आहात, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात. अनेक वेळेस लोक तुमच्याकडे मलाई, पेढा, मिठाई, बर्फी सगळं घेऊन येतात. साहेब, ही एवढी पेढा, एवढी मलाई घ्या, अजून पाठवतो, पण आमचं एवढं काम करा. अशा वेळेस तुमची सचोटी ही खरंच तुम्ही त्या नियमानुसार वागणार का? तुमचं कर्तव्य पार पाडणार का? जाऊ दे, थोडी खाल्ली तर काय होतंय, सगळेच खातात म्हणून आपलं असं करणार? काय करणार? सचोटी, समंजसपणा आणि समस्यांना कसे सामोरं जाणार याबाबत आयोग तुमचं ह्या पेपरमधून समजून घेणार आहे. तसेच संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवाराची वृत्ती आणि उमेदवाराचा दृष्टिकोन, आपला ऍटिट्यूड. बऱ्याच विद्यार्थ्यांचं यश एकदा मिळालं की पहिल्यांदा काय बदलतं? त्याचे कपडे तर बदलतात हो, पण त्याचबरोबरीने त्याचा ऍटिट्यूड बदलतो. जी लोक हवेत उडतात, आपण म्हणतो बघा नेहमी, नाही आता हा हवेत उडायला लागला, ऍटिट्यूड बदलला. मग तुमचा ऍटिट्यूड तपासण्याचं काम याच्यामध्ये केलं जात आहे. पण नक्की ऍटिट्यूड म्हणजे काय असतं, दृष्टिकोन म्हणजे काय असतो, ह्या सगळ्या बाबी आपल्याला या सिलेबसमध्ये पाहायच्या आहेत मित्रांनो, आणि त्याचा अभ्यास तिथे करायचा आहे. पण हे लक्षात ठेवा की हा पेपर कुठेही तुमच्या नैतिकतेविषयीच्या ज्ञानाचं मूल्यमापन करत नाही. म्हणजे एथिक्स मधल्या थिअरी तुम्हाला पाठ आहेत का? किती थिंकर आहे, त्या थिंकरची नावं तुम्हाला पाठ आहेत का? त्या थिंकरने कुठल्या पुस्तकात ते सांगितलंय ते पाठ आहे का? असलं काहीही ते तपासत नाहीत. याला महत्व तेवढं नाहीये जेवढं महत्व कशाला आहे? तुमच्या नैतिक योग्यतेला, की तुम्ही नैतिकदृष्ट्या अधिकारी बनण्यास योग्य आहात का? कारण काय पाहिजे, भारतासारख्या देशामध्ये मुळात आपल्याकडे पैसा कमी, वेगवेगळ्या योजनांवरती पैसा आपल्याला खर्च करण्याकरता नसतो. अशा वेळेस कमी पैशामध्ये जास्तीत जास्त लोकांचं भलं करणारा अधिकारी असला पाहिजे, ना की फक्त स्वतःचं घर भरणारा, स्वतःचे खिशे भरणारा असा अधिकारी हवाय का आपल्याला? नाही ना. मग तो कसा असावा? स्वच्छ, कार्यक्षम, नैतिकदृष्ट्या संवेदनशील असा अधिकारी पाहिजे ना. तो अधिकारी शोधण्याचं काम या पेपरमध्ये होत आहे. त्यामुळे तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज किती आहे, तुम्हाला प्लेटो, अरिस्टॉटल हे माहिती आहेत का? त्यांची कुठली काही गरजेचं नाहीये, त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे हे. मग हे योग्यता, मूल्यमापन. पण यासाठी हा पेपर कसा बनलाय हे पण लक्षात घ्या. जनरली मुलं काय करतात, नैतिकतेचा हा पेपर जो आहे एथिक्सचा, तो फिलॉसॉफीशी संबंधित आहे फक्त एवढंच लक्षात घेतात, असं नाहीये. हा जो आपला पेपर आहे आणि ह्या पेपरचा जो आपला सिलेबस आहे त्यामध्ये मित्रांनो 4 विषय आहेत. पहिला आहे तत्वज्ञानासंबंधी, दुसरा आहे मानसशास्त्र, तिसरा आहे समाजशास्त्र आणि चौथा आहे लोकप्रशासन. अशा 4 विषयांपासून हा एक पेपर आयोगाने तयार केलाय. हो, हा पेपरचा सिलेबस आयोगाने स्वतः तयार केलेला आहे तुमच्यासाठी. या 4 विषयांचं एकत्रीकरण करून तत्वज्ञानासंबंधित मुद्दे कोणते आहेत? पहिला, नीतिशास्त्र. बेसिकली एथिक्स म्हणजे काय, त्याचे काय परिमाण असतात, त्याचे परिणाम काय होतात, ते कसं विकसित करायचं. सचोटी, नक्की सचोटी कशाला म्हणायचं, सचोटीचे काही आयाम असतात का, सचोटीची व्याख्या कोणती आहे, सचोटी कशी वाढवायची, सचोटी जर पाळली जात नसेल तर मग त्यासाठी उपाययोजना काय करायच्या. भ्रष्टाचार हो, ते त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या बाजूला अभिवृत्ती, मानसशास्त्रासंदर्भात अभिवृत्ती, ऍटिट्यूड, कॅब, ते कॅब मॉडेल आहे त्याच्यामध्ये एक. मग त्यामध्ये काय होतं की तुम्ही कशा पद्धतीने तुमची अभिवृत्ती तयार होते. फॉर एक्झाम्पल, आपण सहसा बघा, काल परवाच विधानसभेमध्ये माननीय मंत्री महोदयांनी एक विधान केलं की बॉलिवूडच्या चित्रपटांवरती आता किमान काही बंधनं टाकावी लागतील. का बरं? कारण ते म्हणाले की बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये राजकारण्यांची नेहमी प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जातं. राजकारणी नेहमी कसे दाखवले जातात आपल्या चित्रपटामध्ये? राजकारणी हे भ्रष्टाचारी आहेत, राजकारणी हे सत्ताला हपापलेले असतात, राजकारणी हे काहीही करून पैसा मिळवण्याचं काम करतात, राजकारणी हे महिलांवर अत्याचार करतात, राजकारणी हे दुष्ट आहेत, हे अशा पद्धतीने जे चित्र उभा केलं जातं. यामुळे लोकांची अभिवृत्ती म्हणजे पाहण्याची वृत्ती आपल्याकडे तशीच बनलेली आहे. राजकारणी म्हणलं की काय, घेंड्याच्या कातडीचा असतं की नाही, म्हणतो की नाही आपण. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची, एखाद्या गोष्टीबद्दल आपली एक विशिष्ट प्रकारची अभिवृत्ती असते. आपण असं मानून चालतो की हे आहे ना, हे असंच आहे. जसं सैनिक आहे, सैनिक म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये कसं आहे, एक आत्मविश्वास.
सैनिक म्हणल्यानंतर एक आदर, सैनिक म्हणल्यानंतर एक स्वाभिमान. हे काय आहे? आपलं त्या सैनिकांप्रती असणारी अभिवृत्ती आहे, लक्षात घ्या. आणि राजकारण्यांबद्दल त्याच वेळेस आहे की नाही अगदी उलट. पण हे काय? आपली अभिवृत्ती. पण ही कशी विकसित होते? एकदा ही विकसित झाली की ती बदलवायची कशी? लक्षात घ्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लोक फार तिटकाऱ्याने का बघतात? न्यायालयाची, पोलिसांची पायरी कधीही चढावी लागू नये असं लोक म्हणतात. का म्हणतात? बदलवायचं असेल हे काय करायचं? त्यासाठी ह्याचा अभ्यास करा. अभियोग्यता काय होतं? आपण एखाद्याला खूप ट्रेनिंग चांगलं देऊ, खूप चांगल्या कोचकडे घेऊन जाऊ, खूप चांगल्या सुविधा देऊ, पण जर त्याला स्वतःच आवड नसेल तर त्यामध्ये तो हे कधीच शिकणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून एखाद्याला तुम्हाला पंतप्रधान बनवायचंय खरा, पण जर त्याच्याकडे ती ॲबिलिटीज नसेल, तर त्याचा काय होतो? पप्पू बनवला जातो किंवा होतो, व्हॉट एव्हर काही म्हणा, पण तो केला जातो. म्हणून बघा, बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या इकडे येणाऱ्या पालकांना असं म्हणत असतो की IAS कुणाला व्हायचंय? ह्याला व्हायचंय का तुम्हाला करायचंय? त्यामुळे मेरे पापा का सपना म्हणून जे विद्यार्थी येतात तयारी करण्याकरता त्यांना कधी पास होता येत नाही हो. का? कारण त्यासाठी लागणारी जी काही आवड आहे, त्यासाठी लागणारी जी काही एक कल आहे ना, तो कल त्यांच्या मनात नसतो. ते शिकून घेण्यासाठी तसे तत्पर नसतात, त्यात त्यांना रसच निर्माण होत नाही. अभियोग्यता आणि भावनिक बुद्धिमत्ता हे फार महत्वाचा मुद्दा आहे. भावनिक बुद्धिमत्ता. एक घटना सांगतो तुम्हाला. काल परवाच काय झालं तर आय थिंक मध्य प्रदेशमध्ये एका रेल्वे स्थानकावर, झाशी येथे रेल्वे स्थानकावरती आर्मीमध्ये एक डॉक्टर होते. ते आर्मीमध्ये डॉक्टर असणारे मेजर हे चालले होते आपल्या ड्युटीला, सुट्ट्या संपलेल्या आपल्या ड्युटीवर चाललेले. रेल्वे स्थानकावरती त्यांना तिथे एक बाई होती जी फार वेदनेने ग्रस्त होती आणि प्रचंड वेदनामुळे तिला ते काही समजत नव्हतं. ती ऍक्च्युली ती काय झालं होतं, ती होती गर्भवती आणि तिला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. आता करायचं काय? आजूबाजूला कुठलीही साधनं नाही आहेत. बरं, प्रचंड क्राऊडेड एरिया आहे. बरं, हे डॉक्टर आहेत हे जगाला कुठं काही माहिती आहे. मग हे गुपचूप उभारले असते, आपलं जाऊ दे, मला काय करायचंय, आपलं राहू दे म्हणून गुपचूप उभारले असते आणि निघून गेले असते आपल्या रेल्वेमध्ये. कोण यांना काही म्हटलं असतं का? अरे अरे तू डॉक्टर आहे, अरे यार तू बघितलं नाही? कोणीच काही म्हणणार नव्हतं. पण तो जो काही स्वतःचे जे मन आहे, मनाच्या वेगवेगळ्या भावना आहेत, एका वेळेस भय आहे, एका वेळेस भीती आहे, एका वेळेस काय वाटतं की अरे जाऊ दे, तिरस्कार आहे, एका वेळेस वाटतं की नाही माणुसकी, आपुलकी, काय करायचं काय? त्यांनी काय केला? पटकन निर्णय घेतला. त्यांनी तिथेच उभा असणाऱ्या एका स्त्रीच्या, जी थोडीशी सुशिक्षित वाटत होती, तिच्या साह्याने तिथल्या एका धोतरवाल्या माणसाचं, त्याच्या पिशवीतलं धोतर, त्याचं धोतर नाही काढलं, त्या पिशवीतलं धोतर काढलं. त्या धोतराने तिथे कडेने एक असा आडोसा तयार केला. स्वतः पटकन जाऊन तिथे जे ग्लोव्ज असतात ते ग्लोव्ज आणले आणि त्यांनी त्या स्त्रीची प्रसूती केली सुखरूप. ते बाळ सुद्धा सुखरूप जन्माला आलं. त्या स्त्रीचा सुद्धा जीव त्या ठिकाणी वाचला. तोपर्यंत 30-35 मिनिटांमध्ये अँब्युलन्स बोलवली. तोपर्यंत ती अँब्युलन्स आली. त्यांनी त्या बाळाला आणि त्या आईला दवाखान्यात पाठवलं. मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं? अतिशय प्रसंग कसा आहे? बाका आहे. अतिशय पटकन तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. मग अशा वेळेस तुम्हाला तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे. करायचं काय? किंवा याचं दुसरं उदाहरण, काल परवा नोवाल जोकोविच, जो ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक कीर्तिमंत त्याच्या नावावरती आहेत. हा नोवाल जोकोविच आहे, तो काल हरला. जगाला आश्चर्य वाटलं, पण त्याची प्रतिक्रिया काय होती माहितीये? तो म्हणाला की नाही, काय तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी हरलो म्हणून, कारण मी जगज्जेता आहे, मी आतापर्यंत हरलोच नाहीये मागच्या अनेक वर्षांपासून. पण मला हे मान्य करावं लागेल की आता माझं शरीर थकायला लागलंय, माझं वय वाढतंय, माझे जे प्रतिस्पर्धी आहेत, तो अल्काराज वगैरे सगळे जे लोक आहेत ना, अहो फार यंग आहे, आणि मला आता हे स्वीकारावं लागेल की माझं वय वाढत चाललंय. आणि त्यामुळे मी खेळायला येतानाच मला हे माहितीये की माझी अर्धी ताकद त्यांच्यापेक्षा कमी आहे. हे काय दाखवतं माहितीये? पराभव झाला म्हणून रॅकेट तोडायचं, पराभव झाला म्हणून काहीतरी बोलायचं, पराभव झाला म्हणून चिडून काहीतरी उपद्व्याप, असलं काही केलं का हो त्याने? नाही. हे कशाचं उदाहरण आहे? भावनिक बुद्धिमत्ता. अधिकाऱ्यांना सुद्धा या पद्धतीने नेहमी असं म्हटलं जातं की जिभेवरती काय गुळाचा खडा, साखरेचा खडा आणि डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून राहावं लागतं. म्हणजेच काय? भावनिक दृष्ट्या बुद्धिमत्ता.
मित्रांनो, ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, समाजशास्त्रामधून कुटुंब, समाजाची भूमिका. जर आपल्या कुटुंबातलीच लोक जर आपल्याला म्हणायला लागली नाही शाळेत जा तुला चॉकलेट देतो, म्हणजे काय? जर घरामध्ये एक वेळेस बाबा म्हणतायत की नाही नाही खरं बोललं पाहिजे, पोरग म्हणतं हो बरोबर आहे, पण त्याच वेळेस बेल वाजल्यानंतर बाबा म्हणतात जा मी घरात नाही म्हणून सांग जा, आता काय करायचं? म्हणजे कुटुंबापासूनच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. काय योग्य काय अयोग्य, पोरं मात्र कोमात कन्फ्यूज नेहमी. अरे एकदा म्हणतात खरं बोला, एकदा म्हणतात घरात नाही म्हणून सांग, काय चाललंय, काय करायचं काय? हे सगळं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर लोकप्रशासन, प्रशासनामधील सभ्यता, लोकप्रशासनातली मूल्य, लोकप्रशासनामध्ये वेगवेगळ्या बाबी असतात की ज्यामधून आपल्याला सुशासन घडवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण इतक्या आदराने आजही का घेतो? आणि आजचीच अत्यंत मानाची आपल्याला सर्वांना असणारी बाब की महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये नोंदवलं गेलं, आज मान्यता मिळाली. हे त्याची काही नोंदवलं नसतं तरी आम्हाला असं अभिमान आहे त्याबद्दल, पण तरी सुद्धा जगाने आज त्या ठिकाणी ती मान्यता पावली. जगाने आज मान्य केलं की नाही महाराजांचं जे किल्ले आहेत हा जागतिक वारसा आहे. फक्त एका विशिष्ट प्रकारच्या त्या पश्चिम महाराष्ट्र किंवा त्या सह्याद्री मधल्या किंवा पुण्यामधल्या लोकांसाठीच नाहीये, जगासाठी वारसा स्थळ आहे. मग अशा परिस्थितीमध्ये महाराजांबद्दल आपल्याला एवढा नितांत आदर का? कारण महाराजांचं शासन हे सुशासन होतं, ते लोकांचं शासन होतं, ते स्वराज्य होतं, ते प्रत्येकाला आपलं, ते लोक प्रशासनातून शिकायचंय आपल्याला. मित्रांनो, असा हा पेपर आहे, फार सुंदर आहे. इतका त्याच्यामध्ये आपल्याला क्युरियोसिटी आणि अनेक प्रकारच्या बाबी सापडतील ना, ज्यावेळी तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि हा कुठेही विषय हा ओझं बनत नाही. मग अशा वेळेस अभ्यास करायचा कसा, हा एक मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. अगोदर सोर्सेस कडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, जर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय लक्षात घ्या, हा पेपर पूर्णपणे कसा आहे, विश्लेषणात्मक आहे. या पेपरमध्ये पाठांतर कमी आहे पण विश्लेषण जास्त आहे. विश्लेषणासाठी गरज असते ती म्हणजे संकल्पनांची. वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांची आपल्याला खूप चांगली समज असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडींशी सतत संपर्कात राहावं लागतं. चालू घडामोडीतील अनेक उदाहरणं तुम्हाला या पेपरमध्ये द्यायची असतात. आणि चौथा, तुम्हाला यामध्ये ज्या केस स्टडीज आहेत त्या केस स्टडीजचा सराव करणं हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर ह्या प्रत्येकानुसार आपल्या स्वतःच्या नोट्स या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत तयार. या पद्धतीने आपण किमान काही बेसिक स्तरावरती जर आपण अभ्यास केला तरी सुद्धा एथिक्स मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गुण मिळतात. मग याची सुरुवात कुठून करणार आपण? याची सुरुवात करायची ती म्हणजे 11वी आणि 12वीच्या पुस्तकांपासून, शालेय पाठ्यपुस्तकांपासून. त्यामध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी फार आनंदाची पर्वणी आहे बरं का ही. कोणती? की आपल्याला जे शालेय पाठ्यपुस्तक आहेत ना आपली, त्यामध्ये त्या एथिक्स बद्दल खूप छान चॅप्टर आहेत बघा. जसं की तत्वज्ञानाचं पुस्तक घ्या, इयत्ता 11वीचं आणि 12वीचं, आणि दोन्ही मधले चॅप्टर क्रमांक 5 एक एक चॅप्टर वाचायचे आहेत, तेवढे वाचा. बघा तुम्हाला किती छान पद्धतीने हा विषय समजतोय नक्की काय करायचंय. मानसशास्त्राचा इयत्ता 11वी आणि 12वीचं पुस्तक आहे, त्यातलं सुद्धा एक एक चॅप्टर फक्त आपल्याला वाचायचं आहे. ठीक आहे. 3रा आणि 5वा एनसीईआरटी ज्यांना जमतं थोडंसं इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये वाचणं, तर हे सुद्धा नक्की वाचा तुम्ही. समाजशास्त्राचं इयत्ता 11वीचं पुस्तक आहे आणि मानसशास्त्राचं इयत्ता 12वीचं पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एथिक्स बद्दलचा एक बेस तयार होऊ शकतो. रेफरन्स बुक बद्दल विचाराल तर रेफरन्स बुक मध्ये मराठीतून संदर्भ ग्रंथ म्हणालात तर पहिला आहे पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी. विल ड्युरांट नावाचा एक गृहस्थ होता, त्याने या तत्वज्ञानाचं इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं होतं आणि ते पुस्तक मराठीमध्ये साने गुरुजी यांनी केलं. ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी साने गुरुजींचं पुस्तक आहे, ज्यातून तुम्हाला जे तत्वज्ञानातले जे अनेक थोर विचारवंत आहेत त्यांच्या कहाण्याच कळणार आहेत. फार मस्त आहे, स्टोरी स्वरूपातच आहे पण त्याचा उपयोग होतो. दुसरं असंच एक पुस्तक आणखी आहे, ते म्हणजे जस्टिस नावाचं एक पुस्तक आहे, मधुश्री पब्लिकेशनने ते प्रकाशित केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. ऑक्सफर्ड विद्यापीठात जस्टिन, तर त्यांचं पुस्तक आहे, मायकल सँडलर यांचं पुस्तक आहे ते, आणि तुम्ही ते वाचू शकता. आणि पण हे कसं रेफरन्स बुक्स आहेत बरं का, हे सगळे, हे काही पाठ्यपुस्तकं नाही आहेत. एक पुस्तक आहे जे आपल्या सिलेबसनुसार लिहिलेलं आहे, सध्या ते IPS म्हणून कार्यरत आहेत, सुब्रमण्यम केळकर यांचं पुस्तक आहे
तर तुम्ही ते सिलेबसनुसार आहे ते वाचू शकता. दुसरं एक पुस्तक आहे, फार जुनं आहे मात्र, हे माधवी कवी मॅडमचं पुस्तक आहे, जुनं आहे बघा, तुम्हाला आवडलं, भाषा वगैरे जमली तर वाचू शकता. आणि योजना असेल, लोकसत्ता असेल, हिंदू असेल, यासारखी वर्तमानपत्र सुद्धा वाचणं अपेक्षित आहे, ते गरजेचंच आहे. त्यामुळे मित्रांनो काय होतं की एथिक्समध्ये जर आपण बघितलं तर एकूणच जो सगळा भाग आहे तो काय आहे, एथिक्सचं जे मर्म आहे ते म्हणजे हे की चांगुलपणा. हा सगळा पेपर तुमच्या चांगुलपणावरती आधारित आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा पसायदान काय म्हणतात महाराज, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो. हा, जे जे काही, ज्याला कुणाला जे जे पाहिजे ना, हे ईश्वरा तू सगळ्यांना दे. जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे अगदी माझे जे शत्रू आहेत, मी कुणाला शत्रू मानत नाही पण ते मला मानतात, अशा लोकांचं सुद्धा भलं कर. अहो, माऊलीनं किती त्रास दिला लोकांनी, त्यांच्या भावंडांना किती त्रास दिलाय, पण एवढा असा त्रास देणाऱ्या लोकांना सुद्धा ते काय म्हणतात, जो जी काय जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे हे ईश्वरा त्या अशा खल म्हणजेच वाईट वागणाऱ्या व्यक्तींचा, त्यांचा सुद्धा उद्धार कर. भूतदया आहे की नाही. मग महाराजांची जर तुम्ही जर ती पसायदान जर वाचलं मित्रांनो, तर या पसायदानामधला प्रत्येक शब्द म्हणजे नीतिशास्त्र आहे. चांगुलपणा तो आतून असला पाहिजे. एकनाथ महाराजांनी कितीही डंख मारला विंचवाने तरी सुद्धा पाण्यातून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाण्यातून त्याला बाहेर काढतायत, तो डंख मारतोय, पुन्हा पाण्यात पडतोय, पुन्हा महाराज त्याला पाण्यातून बाहेर काढतायत, तो पुन्हा डंख मारतोय, पुन्हा महाराज त्याला पाण्यातून बाहेर काढतात. जाताना हे सगळं बघणारा एक व्यक्ती म्हणतो महाराजांना, येडा माणूस आहे का तू बाबा, ते डंख मारतोय, तू त्याला पुन्हा उचलण्याचा प्रयत्न करतोस. महाराज म्हणतात की हे बघ, तो विंचू आहे, त्याचा गुणधर्म आहे, त्याचा धर्म आहे डंख मारणं, पण मी मनुष्य आहे आणि माझा धर्म आहे त्याला वाचवणं, मी करत राहणार. जर तो त्याचा धर्म पार पाडतोय तर मी सुद्धा माझा धर्म पार पाडेन, मी त्याला बाहेर काढणार. हे काय आहे, हा आतून मित्रांनो तो माणुसकीचा, मानवतेचा, आपुलकीचा, चांगुलपणाचा झरा आपल्या हृदयात असला की नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये आपल्याला फार अभ्यास करावा लागत नाही. आणि हा झरा निर्माण करण्याचं काम हा नीतिशास्त्राचा पेपर करतोय, हे लक्षात घ्या. तो म्हणजे नीतिशास्त्र आहे, बाकी काही नाहीये, बाकी फक्त तांत्रिकता आहे आणि त्याला फार वेळ लागत नाही. ठीक आहे. तेव्हा मित्रांनो तुम्हा सर्वांना या पुन्हा सगळ्या ह्या चर्चेचा भाग लक्षात घेतला तर आज म्हणजे याचपासून आपलं आजच्यापर्यंत सगळे डेमो लेक्चर्स होते, हे डेमो लेक्चर्स आता आज संपलेले आहेत आणि सोमवारपासून आपली इंटेन्सिव्ह लर्निंग प्लॅन ही जी आपली बॅच आहे ती बॅच सुरू होते. इंटेन्सिव्ह लर्निंग प्लॅन की ज्याच्या अंतर्गत आपण पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सर्वांची तयारी आपण इथे करून घेतो. आणि आपल्या या प्लॅटफॉर्मचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीच आहे, ते म्हणजे मेंटॉरशिप. मित्रांनो बाकीच्या लोकांसाठी तो अनेकापैकी एक वैशिष्ट्य आहे, तेही फक्त विक्रीसाठी, पण मेंटॉरशिप आमचा डीएनए आहे, हे लक्षात घ्या. मेंटॉरशिप आमचा डीएनए म्हणजे त्याच्या आधारावरतीच आम्ही ही संस्था उभी केलेली आहे. त्यामुळे मेंटॉरशिप म्हणजे कसा, शिक्षकाचं काम असतं सिलेबस संपवणं आणि निघून जाणं, पण मेंटॉरशिप त्या सिलेबसमध्ये नक्की कसं करायचंय, काय करायचंय, ते करत असताना ज्या समस्या येतात, जे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आपल्या समोर येतात, ज्यामुळे आपण कधी खूप छान वाटतं, कधी खूप डाऊन वाटतं, या सगळ्या परिस्थितीमध्ये जो सोबत असतो, जो मार्गदर्शन करतो, जो मूल्यमापन करतो, तो पाठीवर थाप पण मारतो आणि तो कान पण पिळतो, तो म्हणजे मेंटॉर असतो. जे कार्य भगवान अर्जुनांसाठी भगवान श्रीकृष्णांनी केलं तो मेंटॉर असतो. जे कार्य गांधीजींसाठी गोपाळकृष्ण गोखले यांनी केलं तो मेंटॉर असतो. मेंटॉर हा या पद्धतीने, मेंटॉरशिप हे आमच्या प्लॅटफॉर्मचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि जिथे आम्ही तुमचं बोट धरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या यशापर्यंत घेऊन जातो ते मेंटॉरशिप. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याचबरोबर फ्लिप मॉडेल हे सुद्धा आपल्या या बॅचचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय, अहो फ्लिप मॉडेल म्हणजे पारंपरिक जर आपण प्लॅटफॉर्मचा विचार केला किंवा पारंपरिक शिकवण्यांचा विचार केला तर आपण जेव्हा लेक्चरला जातो तेव्हा मला काहीच माहित नसतं, मी जातो, बसतो, शिक्षक जे काही माझ्या अंगावर फेकायला लागले ते मी आपलं जे सापडते ते पकडण्याचा प्रयत्न करतो, बरोबर ना, का, कारण मला माहितीच नाही ना काही त्यातलं. पण फ्लिप मॉडेलमध्ये काय होतं माहितीये, अहो तुम्ही येतानाच अभ्यास करून यायचा आहे. कसा करून यायचा आहे ते मात्र तुम्हाला मी आल्यानंतर प्रत्यक्ष सांगेन. तो येतानाच अभ्यास करून यायचा आहे.
पण तुम्हाला त्यासाठी काही फार नाही, सगळं रेडीमेड आहे. तुम्हाला ते पाहायचंय, अभ्यासायचंय आणि यायचंय. म्हणजे तुम्ही लेक्चरला येण्याच्या अगोदरच रेडी आहात, अगोदरच तुम्ही रेडी आहात. त्यामुळे शिक्षकाने तिथे फेकाफेकी, त्याला जमणारच नाही फेकाफेकी करणं, कारण तुम्ही त्या ठिकाणी अवेअर आहात, तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानी आहात. आणि मग लेक्चरमध्ये काय होतं, एका समान पातळीवरती तुमच्यात आणि शिक्षकामध्ये ऍक्टिव्ह लर्निंग प्रोसेस स्टार्ट होते, पार्टिसिपेशन स्टार्ट होतं. हे आपल्या बॅचचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, फ्लिप मॉडेल हे भारतात तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये एकमेव, अगदी छातीत ठोकून सांगतो तुम्हाला मी, एकमेव प्लॅटफॉर्म आहे की जो फ्लिप मॉडेलमध्ये सगळ्या काही बॅचेस आपण रन करतो. आणि एकदा अनुभव घ्या, तुम्हाला जाणवेल फरक आणि तुम्हाला येईल तो आत्मविश्वास की ज्यामधून तुम्ही हे यश मिळवू शकता. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं, डेली आन्सर रायटिंग. आणि डेली आन्सर रायटिंग बरोबरच आपल्या क्लास टेस्ट. ठीक आहे, तर डेली आन्सर रायटिंग हा जो प्रकार आहे प्रत्येक टॉपिक निहाय आहे. म्हणजे इतर ठिकाणी काय होईल, तुम्हाला फक्त सांगितलं हा या टॉपिकवर आज हे तुम्हाला काय करायचंय, प्रश्न उत्तरे सोडवायचे आहेत. आपण काय करतोय, त्या प्रश्नांची सुद्धा रचना अतिशय सायंटिफिकली केलेली आहे. म्हणजे ज्यामध्ये क्वेश्चन्स ABCD या पद्धतीने ते असतात. काठिण्य पातळी अत्यंत सोपी ते काठिण्य पातळी अत्यंत जास्त, विद्यार्थ्यांना लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण ते ओपन बुक मेथडने विद्यार्थ्यांना लिहायला लावतो. का? त्याचे दोन फायदे असतात. पहिला फायदा, ओपन बुकने तुम्ही लिहिलं ना तर तुम्हाला पहिलं तुम्ही लिहिता. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर वाचलंच नाही, कॉन्टेंट नाही, काय लिहिणार, बघून लिही. हा अशा प्रकारचा तो काही जो चाललाय ना ते हे काढायचा पळून जाण्याचा मार्ग, तो बंद करून टाकला, ओपन बुकने लिही. आणि दुसरा फायदा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे वाचून जेव्हा आपण लिहितो मित्रांनो, तेव्हा आपली भाषा समृद्ध होते, आपल्याला वोकॅब्युलरी डेव्हलप होते, आपल्याला गोष्टी कळायला लागतात, आपली भाषा विकसित झाली की आपलं प्रेझेंटेशन सुधारतं. म्हणून ओपन बुकने लिहायचं. बॅच संपेपर्यंतच विद्यार्थ्यांनी किमान ते 1000च्या वर प्रश्न उत्तर लिहून गेलेली असतात. हे प्रूफ करून दाखवतोय आम्ही. हे आमच्याकडे प्रूफ आहेत, आमचे विद्यार्थी तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठे प्रूफ आहेत. आणि मित्रांनो, म्हणून ज्यांनी ऑलरेडी UPSCचा अभ्यास केलेला आहे त्याच लोकांकडून तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. तज्ञांचं मार्गदर्शन आहे. बाकी सगळ्या गोष्टी, प्रिंटेड नोट्स म्हणा, टेस्ट सिरीज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि आमच्याकडे आलेला विद्यार्थी हा नेहमी हसत खेळत आणि आत्मविश्वासाने तयारी करत असतो, तर ते गॅरंटीड आहे. ठीक आहे, तेव्हा मित्रांनो, आणखी तुम्हाला या बॅच बद्दल जर काही माहिती हवी असेल तर खालती दिलेले जे फोन नंबर्स असतात त्याच्यावर तुम्ही कॉल करा. अलका चौकामध्ये जे फेमस आहे नाही का, या कधीही या. झेडब्रिज त्याच्यापेक्षा जास्त फेमस आहे. झेडब्रिजच्या अगदी टोकाला आपलं ऑफिस आहे. या, प्रत्यक्ष भेटूयात, मेंटरशी भेटा, माझ्याशी भेटा, काही अडचण नाहीये. जे काही मनातले डाऊट्स आहेत ते क्लिअर करा आणि त्या पद्धतीने पुढे जा. मित्रांनो, आम्ही जेव्हा ऍडमिशन देतो विद्यार्थ्यांना तेव्हा त्यांचं पहिल्यांदा आम्ही स्वॉट अनालिसिस करून घेतो. ह्याच्या अंतर्गत स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट याच्या आधारावरती आम्ही विद्यार्थ्यांचं रिव्हर्स प्लॅनिंग करून देतोय आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना क्लॅरिटी आलेली असते. आम्ही फक्त शिकवत नाही तर विद्यार्थ्यांना घडवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांच्या माध्यमातून वाचावं कसं, लिहावं कसं, नोट्स कशा काढाव्या, न्यूजपेपर कसा करायचा आहे, एसे आपण वर्षभर एसेची तयारी करून घेतो. एकमेव प्लॅटफॉर्म आपला आहे की जो वर्षभर विद्यार्थ्यांची एसेची तयारी करून घेतो. हे अशा अनेक बॅचेस, अनेक वैशिष्ट्ये असणारा हा आपला उपक्रम. याची पुढची बॅच सुरू होते 14 जुलैपासून. तेव्हा आपला प्रवेश आजच सुनिश्चित करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. बऱ्याच वेळेस काय होतं की पोहोचलं नसल्या कारणाने त्यांना माहीत नसतं, नंतर आमच्याकडे येतात, सर आम्हाला माहीत नव्हतं, माहीत असतं आलो असतो आम्ही. तेव्हा मित्रांना सुद्धा सांगा, सांगायला विसरू नका आणि निश्चितपणे यशाला गवस निघाला. आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोतच. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.